नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच काय NEP 2020 या अत्यंत महत्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी ITAP प्रिन्सिपल गट ब ची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे एक रिक्वेस्ट आहे की हा NEP 2020 हा जो काही घटक आहे, जे आता गट अ ची एक्झाम झाली ITAP प्रिन्सिपल, त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. नुसतं या एका टॉपिकवर कोणता तरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यावर जर 4-5 प्रश्न आले असतील तर या घटकाचं महत्व तुमच्या लक्षात येत आहे. तर त्याच्यामुळे हा जो काही टॉपिक आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्या आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण की जर त्याच्यावर 4-5 प्रश्न येत असतील तर त्याचं महत्व तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर म्हणजे बाबा, कारण की त्याच्यामुळेच मग मी हा टॉपिक थोडस एकदम डीप मध्ये घेऊन आलो. कारण की जर 4-5 प्रश्न आले तर त्याचे आपला कुठलाही प्रश्न चुकायला नको. त्या अनुषंगाने थोडस लेक्चर मोठं होत आहे. कारण की नाहीतर तुम्ही म्हणाल सर NEP 2020 ला एवढं मोठं कसं, अरे पण त्याच्यावर 4-5 प्रश्न विचारले तर मग ते आपल्याला डिटेल करायची गरजच आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं लेक्चर मोठं होईल. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की ITAP प्रिन्सिपल याचा सगळा सिलेबस जवळपास मी शिकवलेला आहे. म्हणजे माझ्या तुम्ही प्लेलिस्ट मध्ये MPC UPSCच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तिथं सगळे लेक्चर बघू शकता. एकदम व्यवस्थित साध्या भाषेत सगळ्यांना समजेल अशा भाषेत लेक्चर घेतलेले आहेत. सगळे बीट कव्हर केलेले आहे. त्याच्यामुळे कुठेही कुठलं म्हणजे दुसरं म्हणजे व्यवस्थित मटेरियल आहे, सगळं क्वालिटी मटेरियल आहे. त्याच्यामुळे असं काही कुठेही अडचण येणार नाही. साध्या सोप्या भाषेत दिलेलं आहे. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सुरुवात करू. तर आता महत्व डबल सांगण्याची गरज नाही. सांगितलं की गट अ मध्ये ITAP प्रिन्सिपलच्या याच्यावर 4-5 प्रश्न आलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुमचं या टॉपिक बद्दलचं महत्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कॅबिनेटनं मान्यता कधी दिली? 29 जुलै. हे सुद्धा तारीख लक्षात ठेवायची. याच्यावर प्रश्न आलेला नाही, परंतु या तारखेवर सुद्धा प्रश्न येऊ शकते. त्याच्यामुळे 29 जुलै 2020 ही तारीख लक्षात ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर ही कशाला? तर कारण की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या एक्झामसाठी. तर त्याच्यामुळे तारीख सुद्धा 29 जुलै ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर टायटल रिपोर्ट होता त्याचा की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्या जो काही रिपोर्टचं टायटल होतं. आता कमिटी फॉर द ड्राफ्ट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, कोणकोणती कमिटी, त्याच्यामध्ये कोण होतं? आता चेअरपर्सन हे नाव तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, K. कस्तुरीरंगन. आणि दुसरं नाव जे आहे ते मला महत्वाचं वाटतं एक्झामच्या दृष्टिकोनातून, सेक्रेटरी शकिला श्यामसू हे सेक्रेटरी आहेत. त्याच्या हे दोन नाव म्हणजे काय, चेअरपर्सन कोण होते तर K. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ड्राफ्ट तयार करण्यात आला होता NEP 2020 चा. आणि ह्या सेक्रेटरी कोण होते या कमिटीमध्ये? तर शकिला शमसू हे सेक्रेटरी होते. तर त्याच्यामुळे हे दोन्ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इथं या पॉइंटवर आपण काय काय लक्षात ठेवणार स्लाइडवर? पहिली गोष्ट म्हणजे याची जे काही तारीख, कॅबिनेटनं कधी मान्यता दिली, तर 29 जुलै 2020 ला कॅबिनेटने मान्यता दिली. ही डेट महत्वाची आहे आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरं, चेअरपर्सन K. कस्तुरीरंगन होते, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे सेक्रेटरी. आता हे तुम्ही म्हणा सेक्रेटरी, कारण की MPC न बऱ्याचदा असे सेक्रेटरीवर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हे नाव सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी मेंबर समजा तुमच्या लक्षात राहिले नाही तरी चालेल. 7 मेंबर होते: वसुधा कामन, M. भार्गवा, रामशंकर कुरील, नंतर T. कट्टीमणी, नंतर KM. त्रिपाठी, मजहर असिफ आणि MK. श्रीधर. हे 7 सदस्य होते, एक सेक्रेटरी, एक अध्यक्ष. तारीख होती 29 जुलै 2020. नंतरची स्लाइड. आता बघा की NEP 2020 चे 5 पिलर कोणते आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनात. 5 पिलर, मी त्याला ट्रिक्स ऐका असं लक्षात ठेवत होतो. ऐका म्हणजे ऐकणे म्हणतो ना ज्याला मराठीत. ऐका म्हणजे पहिला ए म्हणजे काय, ऍक्सेस. दुसरा ए म्हणजे अफोर्डेबिलिटी. म्हणजे काय, इक्विटी. आता इक्विटी आणि इक्वॅलिटी वेगळं असते. इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांना समान, आणि इक्विटी म्हणजे काय, गरजेनुसार म्हणजे ज्याला जशी नीड आहे तसं देणं. तर त्याला म्हणजे फेअर डिस्ट्रीब्युशन, त्याला आपण इक्विटी म्हणतो. आणि इक्वॅलिटी म्हणजे काय, सगळ्यांना समान. परंतु इक्विटी म्हणजे काय, गरजेनुसार ज्याला जशी गरज आहे तसं डिस्ट्रीब्युशन करणे, त्याला इक्विटी असं म्हणत असतो. म्हणजे क्वालिटी, आणि ए म्हणजे अकाउंटेबिलिटी. म्हणजे 5 पिलर लक्षात ठेवायचे आहे. ते मी मराठी याच्यामध्ये ट्रिक्स मध्ये ऐका असं लक्षात ठेवत होतो. म्हणजे ए म्हणजे ऍक्सेस, ए म्हणजे अफोर्डेबिलिटी, ई म्हणजे इक्विटी,
क्यू म्हणजे क्वालिटी आणि ए म्हणजे अकाउंटेबिलिटी. आता पॉलिसी अलाइन विथ 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, जे 17 SDG आहेत ना, त्याचा कालावधी 2015 ते 30 आहे, त्याच्यासोबत अलाइन केलेले आहे आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2015 ते 2030, त्याचे टोटल 17 गोल्स आहेत. तर त्या कालावधीसोबत आपला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अलाइन केलेलं आहे. नंतर आता महत्वाच्या रेकमेंडेशन कोणत्या, मेजर रेकमेंडेशन कोणकोणत्या NEP 2020 मध्ये. पहिली महत्वाची, अत्यंत महत्वाची, याच्यावर क्वेश्चन आला नाही परंतु येऊ शकते. 6% ऑफ GDP टुवर्ड्स द एज्युकेशन, म्हणजे जीडीपीच्या, जर जीडीपी 100 रुपये असेल तर त्यातले 6 रुपये शिक्षणावर खर्च करण्यात यावा असं त्याच्यामध्ये सांगण्यात आला. म्हणजेच काय, 6% GDP टुवर्ड्स द एज्युकेशन, 100 रुपये भारताचा जीडीपी जर असेल फॉर एक्झाम्पल, तर 100 मध्ये 6 रुपये हे शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर अचीव 100% युथ अँड अडल्ट लिटरसी, म्हणजे तरुण आणि प्रौढ मध्ये 100% लिटरसी, साक्षरता अचीव करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. नंतर फोकस ऑन होलिस्टिक एज्युकेशन. होलिस्टिक म्हणजे काय, नुसतं अकॅडमिक नाही तर म्हणजे काय, त्याच्यामध्ये अकॅडमिक प्लस मोरल इथिक्स या गोष्टी सुद्धा आल्या पाहिजे. त्याला सोसायटीमध्ये एन्व्हायरमेंट बद्दल अवेअरनेस असलं पाहिजे. नुसतं अकॅडमिक असून चालणार नाही. होलिस्टिक म्हणजे काय, सगळं ब्रॉड अँगलनी त्याला सगळं आलं, त्याच्यामध्ये मोरॅलिटी आली पाहिजे, इथिक्स आली पाहिजे, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस आला पाहिजे, चांगलं वाईट याच्यातला फरक करता आला पाहिजे. तर त्याला आपण होलिस्टिक एज्युकेशन असं म्हणत असतो. नंतर एम्फॅसिस ऑन द टेक्नॉलॉजी इनेबल लर्निंग, म्हणजे तंत्रज्ञान आधारित शिक्षण, याच्यावर फोकस दिलेला आहे. नंतर MEES म्हणजे काय, मल्टिपल एंट्री अँड एक्झिट सिस्टीम, ही सुद्धा याच्यामध्ये आहे. नंतर RTE ऍक्ट ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर 3 ते 6 एज ग्रुप. आता जसं याच्यामध्ये RTE ऍक्ट, जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे आपला, त्याच्यामध्ये हा 3 ते 6 एज ग्रुप हा सुद्धा ऍप्लिकेबल आहे असं सांगण्यात आलेलं आहे. नंतर इन्शुरिंग द क्वालिटी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल द चिल्ड्रेन बिटवीन 3 ते 6 इयर्स, म्हणजे जो काही RTE मध्ये टाकला ना तोच एज ग्रुप इकडे आहे. आता त्याच्या मागं कारण काय सांगितलं तर पुढे त्याच्या म्हणजे 3 ते 6 गट का आला, त्याचा रिझन सुद्धा मी पुढच्या लाईन मध्ये सांगतो. आता बघा, 10+2 स्ट्रक्चर रिप्लेस बाय 5+3+3+4 पॅटर्न, हे फार महत्वाचं आपल्यासाठी. 5+3+3+4, 5+3+3+4 हे पॅटर्न आलेलं आहे. आता 5+3+3+4 पॅटर्न म्हणजे काय, तर त्याच्यामधले बघा की 5 वर्ष, पहिला जो काही 5, थोडस मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आता हा 5 म्हणजे पहिले 5 वर्ष काय आहे, त्याच्यात प्री प्रायमरी प्लस क्लास 1 आणि 2, म्हणजे पहिला वर्ग दुसरा वर्ग, हे किती 2 वर्ष झाले. त्याच्या अगोदर प्री प्रायमरी म्हणजे किती 3 वर्षाचा कालावधी तिथे झाला, म्हणजे टोटल 5 इयर्स आहेत ना आपले. तर पहिली दुसरी त्याचे 2 वर्ष गेले. नंतर प्री प्रायमरी मध्ये 3 वर्ष, असे टोटल 5 वर्ष. आता प्री प्रायमरी मध्ये 3 वर्ष, आणि जनरली पहिल्या वर्गात ना 6व्या वर्षी टाकतो ना, म्हणून. आणि त्याच्या अगोदर 3 वर्ष म्हणजे कसं असते की बघा, म्हणून हा हा जो काही वयोग इथं आला ना 3 ते 6 एज ग्रुप का आला, कारण की ते प्री प्रायमरी ऍड करण्यात आलेलं आहे ना NEP मध्ये. म्हणजे पहिली 3 वर्ष, जर मुलगा जन्मला त्याच्यानंतर 3 वर्ष तो कुठं जाणार नाही, म्हणजे त्याला घरचं शिक्षण. नंतर प्री प्रायमरी म्हणजे काय, तो अंगणवाडीत बालवाडीत जाईल 3 वर्ष, तर म्हणून ते 3 वर्ष, आणि 6व्या वर्षी तो पहिल्या वर्गात जाईल. म्हणून तो हा एज ग्रुप इथं आलेला आहे, लक्षात घ्या. झाला, हे 5 वर्षाचा हिशोब लागला आपल्याला. आता दुसरं 3 वर्ष म्हणजे काय, 3 इयर्स म्हणजे काय, क्लास 3री ते 5वी, म्हणजे तिसरा वर्ग चौथा वर्ग 5 वर्ष, हे 3 वर्ष. नंतर नंतरचे 3 वर्ष, हा 3 म्हणजे काय, 6वा 7वा 8वा, त्याला मिडल स्टेज म्हणतो आपण. आणि 4 वर्ष म्हणजे काय, 9वी 10वी 11वी 12वी, असे 4 वर्ष, म्हणजे 5+3+3+4 हा पॅटर्न. आता त्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही विचार केला तर थोडस मी क्लिअर करतो. हा, आता याला आपण पहिली 5 वर्ष काय म्हणलं जायचं, फाउंडेशनल स्टेज म्हटलं, म्हणून मी इथे F लिहिला. दुसरा प्रिपेरेटरी स्टेज म्हणला, म्हणून P लिहिला. तिसरं मिडल स्टेज म्हणजे काय, M लिहिला. आणि सेकंडरी स्टेज म्हणजे काय, S, म्हणजे FPMA स्टेज, असे 4 असतात. पहिलं जे काय 5 वर्ष आहे त्याला फाउंडेशनल स्टेज म्हणतो आपण. नंतरचे 3 वर्ष प्रिपेरेटरी स्टेज म्हणतो. नंतरचे 3 वर्ष मिडल स्टेज म्हणतो. नंतरचे 4 वर्ष सेकंडरी स्टेज म्हणतो. इथपर्यंत कुठेही डाऊट नाही. पुढे नंतर सांगितलं 9वं रिकमेंडेशन, व्होकेशनल एज्युकेशन स्टार्ट फ्रॉम 6 स्टँडर्ड, 6व्या वर्गापासून त्याला व्होकेशनल एज्युकेशन सुरू करायचं. मग 6व्या वर्ष म्हणजे काय, त्याला 6वा वर्ष कुठे येते, आपला 6वा वर्ग या मिडल स्टेज मध्ये येते ना. हे बघा इथं मिडल स्टेज, म्हणून मिडल स्टेज एज त्याचं किती असलं पाहिजे, साधारण 11 ते 14 असतं.
म्हणजे मिडल स्टेज मध्ये किती 8वा वर्ग असते ना, 8वा वर्ग म्हणजे 14 वर्ष आणि वय होते विद्यार्थ्याचं, आणि 6वा वर्ग म्हणजे जनरली किती 11-12 वर्ष, 11 किंवा 12 वर्षी, तो 11 वर्ष पूर्ण झाल्यावर तो 6व्या याच्यात जाणार ना, 6व्या वर्गात. म्हणून हा एज ग्रुप 11 ते 14 इथं आलेला आहे. नंतरच 10वी रिकमेंडेशन, 4 इयर बीएड, 4 वर्षाचा बीएड कोर्स असावा असं सांगण्यात आलं. नंतर अकॅडमिक बँक क्रेडिट युजीसी रेग्युलेशनच्या अंतर्गत हा एबीसी आय डी जे म्हणतो ना आपण, हे असे फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचे. एबीसी साधं येते की एबीसीचा फुल फॉर्म काय, मग अकॅडमिक बँक क्रेडिट हे सुद्धा म्हणजे जिथं जिथं फुल फॉर्म आहे ते सुद्धा इथं लक्षात घेणं. त्याच्यावर हा प्रश्न विचारते. जे गट अ मध्ये झाले त्याच्यामध्ये सुद्धा पारक वगैरे असे फुल फॉर्म विचारले, तर आता सगळे आपल्याला फुल फॉर्म आता पारक विचारून चला असा एबीसी आय डी, अपार आय डी, असे साधे साधे फुल फॉर्म येऊ शकतात. त्याच्यामुळे एबीसी म्हणजे काय, अकॅडमिक बँक क्रेडिट आय डी, त्याला युजीसीचा रेग्युलर हा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे याच्यात. नंतर सांगितलं की एम्पॅसिस इज द मदर टंग ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अंटिल द ग्रेड 5. म्हणजे 5व्या वर्गापर्यंत काय मातृभाषेत शिक्षण देण्यात आलं, देण्यात यावं असं सांगण्यात आलं. बट प्रेफरली टिल ग्रेड 8 अँड 12, परंतु नंतर सुद्धा प्रेफरन्स दिलं पाहिजे असं सांगण्यात आलं. परंतु 5व्या वर्गापर्यंत कंपल्सरी त्याला मातृभाषेत शिक्षण देणं याच्यामध्ये सांगितलं. आणि 8व्या बट प्रेफरली टिल 8वी ग्रेड 8 म्हणजे त्याच्या पुढे सुद्धा देऊ शकता, म्हणजे प्रेफरन्स देऊ शकता तुम्ही, परंतु 5व्यापर्यंत मिनिमम द्यायचंच आहे. नंतरच सांगितलं की 3 लँग्वेज फॉर्म्युला, पहिल्या 2 लँग्वेज आपल्या त्याच्यामध्ये सांगितलं, एव्हरी स्टुडंट ऑफ इंडिया शुड लर्न 3 लँग्वेज, 2 ऑफ विच शुड बी नेटिव्ह इंडियन लँग्वेज, म्हणजे भारतीय 2 भाषा असल्या पाहिजे आणि एक कोणती इंग्रजी असली पाहिजे, असं त्याच्यात म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला आपण ज्याला म्हणतो. नंतर 4थी रेकमेंडेशन, थोडस मी 14वी रेकमेंडेशन. आता बघा याच्यामध्ये 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ प्री स्कूल टू सेकंडरी लेवल बाय 2030, 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ इन द हायर एज्युकेशन 2035. नंतर एफएलएन म्हणजे फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमेरिसी, इथं फाउंडेशनल आहे, फंडामेंटल नाही. परीक्षेत फंडामेंटल जर आलं तर आपण गोधळून जाऊ. त्याच्यामुळे एफएलएनचं फुल फॉर्म काय, फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमेरिसी स्किल थ्रू द निपुण भारत बाय 2025. एव्हरी चाइल्ड अचीव बेसिक रिडिंग रायटिंग अँड अरिथमॅटिक स्किल बाय ग्रेड 3, म्हणजे 3ऱ्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना रिडिंग रायटिंग आणि अरिथमॅटिक स्किल आलं पाहिजे. तर त्यासाठी त्याला एफएलएन म्हणतो आपण, फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमेरिसी स्किल थ्रू द निपुण भारत. आता तुम्ही म्हणाल सर हे एवढे आकडे लक्षात कसे ठेवायचे, 14, 15, 16, तर त्याच्यासाठी सोपं आहे. आता बघा फाउंडेशनल आहे, म्हणजे फाउंडेशनल म्हणजे काय, वर्ग 3 आला, म्हणजे सुरुवातीचं वर्ष कोणतं ते 2025, काय अवघड आहे का, नाही. नंतर त्याच्यानंतर आपण काय करू, 14 नंबरला जाऊ. इथं काय सेकंडरी लेवल आहे, म्हणजे 3 नंतर सेकंडरी येईल ना, मग त्याच्यानंतर वर्ष किती आलं, 2030 आलं. आता हायर एज्युकेशन म्हणजे काय, जनरली डिग्री वगैरे हे किती वर्ष आलं, 2035. म्हणजे शिक्षणानुसार असं वाढत चाललं. मग आता हे आकडे लक्षात ठेवायचे कसे, 100, 50 वगैरे. तर बघा हे 100% कोणाला सांगितलं आपण, प्री स्कूल टू सेकंडरी लेवल बाय 2030 आलं. आता 50% हायर एज्युकेशन. आता बघा आपल्याला 100% तर हायर एज्युकेशनला रजिस्ट्रेशन होत नाही, जे 10 म्हणजे 10वी 12वी झाल्यानंतर सगळेच विद्यार्थी डिग्रीला जात नाहीत ना. तर म्हणून हे आपल्याला सहज सोपं लक्षात आहे की 50% बाबा त्याच्यातले गेले. म्हणजे आता तुम्ही आपण जनरली ऑब्झर्व करतो ना, 12वी नंतर काय सगळेच विद्यार्थी काही डिग्रीला ऍडमिशन घेत नाही. त्याच्यातले काही शाळा सोडून जातात, काही कंपनीत करतात, काही शेती करतात, काही दुसरा जॉब करतात. म्हणून हे 50% आकडा डोळ्यासमोर, म्हणजे इथं मधातच कुठंतरी आपल्याला 100% हायर एज्युकेशन असं आलं की ते चुकच दिसणार ना. अरे 100% कसे काय जाणार, 10वी 12वी नंतर सगळे विद्यार्थी पदवीला ऍडमिशन घेत नाहीत. त्याच्यातले काही फेल होतात, काही शाळा सोडतात आर्थिक परिस्थितीमुळे, काही जॉब करतात, काही पोलीस भरती किंवा काही सरळ सेवा भरती, काही दुसऱ्या छोटा मोठा बिझनेस चालू करतात. त्याच्यामुळे 100% GR इन हायर एज्युकेशन असं जर वाक्य आलं तर ते 100% चूक असणार ना. कारण की तसं 100% ऍडमिशन हायर एज्युकेशनला होत नाही. त्याच्यामुळे इथं कन्फ्युज व्हायची गरज नाही. हे 2025, 30, 35 कसे सांगितले ते लक्षात सांगितले मी, कसे ठेवायचे. फाउंडेशनल म्हणजे काय, वर्ग 3 म्हणजे सुरुवातीचं वर्ष किती, 2025. नंतर प्री स्कूल टू सेकंडरी म्हणजे किती आलं, 2030. आणि हायर एज्युकेशन म्हणजे 2035. असं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सहज लक्षात राहते, कुठेही वर्ष कन्फ्युज होण्याचं कारण नाही. 5-5 वर्षाचा गॅप आहे. नंतर स्टुडंट टीचर रेशिओ किती आहे, 30:1, म्हणजे 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असं सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं. नंतर NRF नॅशनल रिसर्च फाउंडेशन, इथं फंड नाही, लक्षात घ्या. साधे साधे प्रश्न येतात, इथे फाउंडेशन होतं.
NLF मध्ये इथं फाउंडेशन आहे, फंड नाही. इथं फंडामेंटल सुद्धा नाही. साधा साधा प्रश्न येते, आपण फसून जातो. नॅशनल रिसर्च फंड वाटते आपल्याला, फंड नाही, तिथं फाउंडेशन आहे फॉर द रिसर्च इन द हायर एज्युकेशन. थोडंसं क्लिअर करतो म्हणजे पुढची स्लाइड. हा, नंतर 19 नंबरची रेकमेंडेशन, NCRF ज्याला नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क म्हणून आपण. एम काय, डिजिटली स्टोरिंग स्टुडंट अर्न क्रेडिट फॉर फ्युचर यूज. द नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क फॅसिलिटेट बोथ हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकल मोबिलिटी एज्युकेशन. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकल मोबिलिटी म्हणजे काय, हॉरिझॉन्टल म्हणजे काय, डिग्री टू डिग्री. म्हणजे समजा एखादा विद्यार्थ्यांना BSc तून BE जायचं किंवा BSc तून BA, तर त्याला हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे का, एखादा विद्यार्थी समजा डिप्लोमा असेल, त्यानं पुढे डिग्री केली, डिग्री नंतर MEM केलं, PhD केली, तर ती व्हर्टिकल मोबिलिटी आपण त्याला म्हणतो. तर हे NCRF असं दोन्हीला मोबिलिटी प्रोव्हाइड करते असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, NCRF जनरली असाइन द क्रेडिट. जरी हे आपण वर लिहिलं ना, तर हे थोडंसं नाही लक्षात घेतलं तरी हे वाक्य महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही, की NCRF काय करते, जनरली क्रेडिट असाइन करते. ABCID काय करतो, तो क्रेडिट स्टोअर करतो. NCRF काय करतो, क्रेडिट असाइन करतो. असं लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे कन्फ्युज व्हायचं कारण नाही. थोडंसं क्लिअर करतो मी. नंतर 20 नंबरचा, एन्शुरिंग द युनिव्हर्सल ऍक्सेस टू ऑल लेवल्स फॉर स्कूलिंग फ्रॉम प्री प्रायमरी टू ग्रेड 12, म्हणजे सगळ्यांसाठी प्री प्रायमरी ते 12व्या वर्गापर्यंत युनिव्हर्सल ऍक्सेस म्हणजे सगळ्यांसाठी एज्युकेशन पॉसिबल असलं पाहिजे, असं सुद्धा त्याच्यामध्ये रेकमेंडेशन करण्यात आलेले आहे. नंतर इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इज स्पेशल एम्फेसिस गिवन ऑन द सोशियल इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेजेस ग्रुप. म्हणजे कोणता झाला, त्याला ACDG ग्रुप असं म्हणतो. आता ACDG ग्रुप कोणाने म्हणायचं, ACDG ग्रुप मीन्स पर्सन दॅट एक्सपिरियन्स अ हाय रिस्क ऑफ पॉवर्टी, म्हणजे जे काय दारिद्र्य रेषेमध्ये असतील किंवा खाली असतील, त्याच्या सोशियल एक्सक्लुजन, जे समाजातून त्यांना बहिष्कार करण्यात आला, भेदभाव ज्याच्यावर होते किंवा व्हायलन्स वगैरे होते, दॅन जनरल पॉप्युलेशन म्हणजे सामान्य लोकांच्या तुलनेत हे थोडेसे कमकुवत जे काही कॅटेगरी आहे, तर त्याला आपण SEDG ग्रुप असं म्हणतो. तर त्याच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या प्रोग्रेससाठी किंवा त्याचं इन्क्लुजन करण्यासाठी याच्यामध्ये फोकस देण्यात आलेला आहे. नंतरचं, आता हे जनरल रेकमेंडेशन झाल्या होत्या, आपण जे काही 21 पहिल्या पाहिल्या. आता रेकमेंडेशन रिगार्डिंग टू व्होकेशनल एज्युकेशन, हे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी. आता बघा, अ की गोल ऑफ NEP 2020 इज टू इन्शुअर दॅट ऍटलीस्ट 50% ऑफ द स्कूल चिल्ड्रेन रिसीव्ह द व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट बाय 2025. आता याच्यावर प्रश्न आलेला नाही, परंतु याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस मला वाटतात. म्हणजे हे 50% जे काही स्कूलमधले विद्यार्थी आहे, त्यांना व्होकेशनल एज्युकेशन किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहन करायचं आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मिनिमम 50% विद्यार्थी हे व्होकेशनल किंवा स्किलच्या रिलेटेड अभ्यासक्रमाला गेले पाहिजे, असं सुद्धा त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. तर हे 50% आणि 2025 हे थोडंसं महत्वाचा आकडा वाटतो, तर याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस वाटतात. नंतर लोकविद्या. लोकविद्या म्हणजेच काय, की इंडिया इज अ रिच हेरिटेज ऑफ ट्रॅडिशनल स्किल नोन ॲज अ लोकविद्या. जे काही पारंपरिक स्किल आहे ना आपल्या इथं, त्याला लोकविद्या म्हणायचं. विल बी इंटिग्रेटेड इन टू व्होकेशनल एज्युकेशन, मेकिंग इट मोर ॲक्सेसिबल टू द स्टुडंट with the 100 of times honor occupation practice across the country. This initiative aims to connect the student with the local arts and craft. म्हणजे जे काय हस्तकला वगैरे आहे ना, त्याच्याशी विद्यार्थ्याला कनेक्ट करायचं आहे, तर त्याला लोकविद्या म्हणतात. लोकविद्या म्हणजे काय, जे काय ट्रॅडिशनल स्किल असते ना आपल्याकडे, म्हणजे काही ट्रॅडिशनल स्किल आहे, मातीची भांडी असतील, माचीच्या डब्या बनवणे किंवा अशा साध्या साध्या गोष्टी आहेत ना, तर त्याला आपण लोकल आर्ट्स किंवा क्राफ्ट म्हणू. तर त्या गोष्टीकडे सुद्धा विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी लोकविद्या हा प्रोग्राम या NEP मध्ये त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. नंतर व्होकेशनल एज्युकेशन स्टार्ट फ्रॉम 6 स्टँडर्ड, 6व्या वर्गापासून त्याला व्होकेशनल एज्युकेशन देण्यात यावं. आणि ते कोणत्या मिडल स्टेजला, आणि त्याचा वयोगट काय, 11 ते 14. नंतर NCIV, हे सुद्धा एक महत्वाचं आपल्याला. NCIV म्हणजेच काय, नॅशनल कमिटी फॉर द इंटिग्रेशन ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन. Integrate vocational education into school, college, and higher education institute. Work with the industries and expert to make the course
says useful for the job and employment, help the student learn a practical skill along with the academic subject. म्हणजे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी NCIV म्हणजेच काय, नॅशनल कमिटी फॉर द इंटिग्रेशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, हे सुद्धा या NCIVचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय, नॅशनल कमिटी, नॅशनल करिक्युलम नाही, कमिटी आहे ती नॅशनल कमिटी फॉर द इंटिग्रेशन ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन, हे तयार करण्यासाठी भर देण्यात आलेला आहे. नंतर NSQ नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आता द NSQ म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क 2013ला सुरू झालं, परंतु आता त्याचा उद्देश काय होता NSQFचा, टू ऑर्गनाइज द स्किल बेस्ड एज्युकेशन अँड व्होकेशनल ट्रेनिंग इन टू डिफरंट लेवल बेस्ड ऑन द नॉलेज, स्किल, कॉम्पिटन्सी अँड कनेक्ट द एज्युकेशन विथ द एम्प्लॉयमेंट. NCQFचा साधा उद्देश आहे की एखाद्या विद्यार्थ्याच्या लेवल म्हणजे त्याच्या नॉलेज, स्किल, कॉम्पिटन्सी किती आहे, तर त्याच्या बेसवर त्याची लेवल ठरवणे किंवा त्याची कॉम्पिटन्सी काय आहे, तर त्याला आपण त्याचं स्किल कोणत्या लेवलमध्ये बसते तर त्याला फिट करण्यासाठी NSQF हे कन्सेप्ट आहे. आता बघा, द एज्युकेशन पॉलिसी 2020 स्ट्रॉंगली सपोर्ट अँड प्रोमोट द NSQF. हे म्हणजे जे NEP आहे किंवा NSQF आहे, आता हे अलाइन कोणासोबत केलेलं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सोबत अलाइन केलेलं आहे. NSQFचं वर्ष सुद्धा बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारते. NSQF कधी सुरू झालं, 2013. नाहीतर NSQF 2020 जर ऑप्शन असलं तर फसून जाईल. NSQF 2013ला झालं. फक्त ते काय केलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 सोबत अलाइन केलेलं आहे. NSQF 2020 ला सुरू झालेलं नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यामध्ये सम इम्पॉर्टंट टर्म्स रिगार्डिंग टू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. पहिला MEES म्हणजेच काय, मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम. त्याला काय म्हणजे कशाला म्हणायचं ते बघू. अ स्टुडंट डज नॉट हॅव अ कम्प्लीट द फुल डिग्री ॲट वन स्टेज. म्हणजे एका स्ट्रोक मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यानं त्यांना पूर्ण डिग्री केली नाही तर त्यासाठी दे कॅन लिव्ह एक्झिस्ट आफ्टर सम टाइम. म्हणजे 3 वर्षाची डिग्री असेल, एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की आता मी 1च वर्ष करतो, नंतर 1-2 वर्ष गॅप घेतो आणि पुन्हा रिएंटर करतो त्या डिग्रीसाठी, तर तसं पॉसिबल आहे. म्हणजे काय, दे कॅन लिव्ह किंवा एक्झिस्ट आफ्टर सम टाइम अँड कम बॅक रिएंटर लॅटर विदाउट लॉसिंग द क्रेडिट. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना समजा डिग्रीला ऍडमिशन घेतली, 3 वर्षाची डिग्री आहे, त्याला वाटलं आता मी 1च वर्ष डिग्री करायची, 2 वर्ष जॉब करतो किंवा 2 वर्ष शेती करतो, पुन्हा आणखी मी त्या डिग्रीला जॉईन होतो, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी जे काही क्रेडिट कमावले ते लॉस होणार नाही. अगोदर कसं होतं की 1 वर्षाला काही व्हॅल्यू नव्हतं, म्हणजे त्याचे क्रेडिट किंवा त्याचं काहीच व्यवस्थित रेकॉर्ड नसायचा. तर आता तसं होणार नाही, तर त्याला आपण MEES मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम असं म्हणत असतो. एक्झाम्पल, जर त्यानं फक्त आफ्टर फर्स्ट इयर त्याला सर्टिफिकेट मिळणार, 2 वर्ष जर केलं तर त्याला डिप्लोमा मिळणार, 3 वर्ष केलं तर बॅचलर डिग्री मिळणार, आणि 4 वर्ष समजा इंजिनिअरिंगची डिग्री जर असेल, बॅचलर डिग्री विथ रिसर्च किंवा हॉनर असं मिळणार. म्हणजे पहिले कसं होतं, 2 वर्ष जर इंजिनिअरिंग डिग्री केली तर त्याच्या डिग्रीला काहीच व्हॅल्यू नव्हतं, पण आता तसं होणार नाही, तर त्याला डिप्लोमा म्हणजे काहीतरी सर्टिफिकेट, डिप्लोमाचं सर्टिफिकेट असं मिळणार आहे. पर्पज ऑफ MEES मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीमचा काय पर्पज आहे की रिड्यूस ड्रॉप आउट. म्हणजे काय, एखाद्या विद्यार्थ्यांना मधातच बाबा शाळा सोडून किंवा कॉलेज सोडून जाऊ नये, याच्यासाठी हे त्याचा महत्वाचा उद्देश आहे. नंतर प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी इन एज्युकेशन. म्हणजे बाबा एखाद्या विद्यार्थी 3 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामला जर त्याने ऍडमिशन घेतली, म्हणजे 3 वर्ष त्यांना कंपल्सरी करावं असं आवश्यक नाही, त्याच्या सोयीनुसार तो करू शकते. पहिल्यांदा समजा त्याला वाटलं की 1 वर्ष करायचं, मग 1-2 वर्ष जॉब करायचा, पुन्हा उरलेले 2 वर्ष करायचं, ते विद्यार्थी करू शकतो. नंतर सपोर्ट लाईफ लॉंग लर्निंग. त्याच्यानं काय होणार की त्याला शिक्षणाचा कंटाळा येणार नाही, त्याच्या सोयीनुसार तो त्याच्या वेळेनुसार तो शिक्षण पूर्ण करेल. नंतर GER ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कशाला म्हणायचं. GER टेल्स अस हाऊ मेनी स्टुडंट आर एनरोल कम्पेअर टू हाऊ मेनी शुड बी एनरोल ऍट पर्टिक्युलर एज्युकेशन लेवल. म्हणजे त्याचा साधा अर्थ काय, एखाद्या एज्युकेशनसाठी किंवा एखाद्या डिग्रीसाठी किती विद्यार्थी प्रत्यक्षात एनरोल झालेले आहे आणि कशाच्या तुलनेत, तर इलिजिबल किती आहे त्याच्या तुलनेत प्रत्यक्षात किती झाले, तर त्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ असं म्हणतो. साधं एक एक्झाम्पल घ्या. पॉप्युलेशन ऑफ द कॉलेज एज स्टुडंट 18 ते 23 समजा, तर जर 100 असेल आणि टोटल स्टुडंट एनरोल इन द कॉलेज 35, प्रत्यक्षात 35च जर झाले असतील, म्हणजे 18 ते 23 या वयोगटातले समजा एखाद्या कॉलेजच्या परिसरात किंवा एरियात 100 विद्यार्थी असतात, पण प्रत्यक्षात त्यांनी जर 35 विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमध्ये किंवा त्या अभ्यासक्रमाला एनरोल केलं असेल, तर ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ किती असते, 35/100 गुणिले 100 म्हणजे 35% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ झाला.
आता हे ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कशासाठी इम्पॉर्टंट आहे? इट शोज द ऍक्सेस टू द एज्युकेशन, म्हणजे प्रत्यक्षात किती मुलांनी शिक्षणाला प्रवेश घेतला किंवा ऍक्सेस झाला शिक्षण त्याच्यापर्यंत, हे समजते त्याच्यावर. हेल्प द गव्हर्नमेंट टू आयडेंटिफाय ड्रॉपआउट, म्हणजे काय? ड्रॉपआउट विद्यार्थी, किंवा बाबा आता किती विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासक्रमाला ऍक्सेस घेतला नाही, किंवा काय किती विद्यार्थी ते अभ्यासक्रम घेण्यासाठी इंटरेस्टेड नाही, हे याची माहिती सुद्धा गव्हर्नमेंटला कळते. त्यासाठी हे GR हा कन्सेप्ट आहे. नंतर ABCID, त्याला अकॅडमिक बँक क्रेडिट, हे फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ABCID म्हणजेच काय? अकॅडमिक बँक क्रेडिट आयडी ज्याला म्हणतो आपण. ABC इज अ युनिक डिजिटल आयडी क्रिएटेड फॉर द स्टुडंट अंडर NEP 2020 टू स्टोअर, ट्रान्सफर अँड रिडीम म्हणजेच गेट बॅक अकॅडमिक क्रेडिट्स अर्न फ्रॉम डिफरंट इन्स्टिट्यूट. म्हणजे काय? जसं आपलं बँकेत अकाउंट असते ना, सगळं जमा काढलेले, तसं इथं क्रेडिटचं एक अकाउंट असते, त्यालाच आपण ABC क्रेडिट म्हणतो. जस्ट लाईक द बँक अकाउंट स्टोअर्ड मनी, ABC स्टोअर्ड युअर अकॅडमिक क्रेडिट. म्हणजे बाबा किती क्रेडिट तुझ्या अकाउंटमध्ये जमा झाले, जसं बँकेत आपण ना पैसे टाकले की क्रेडिट जमा होतात, किंवा ते जमा झालेले पैसे वाढत जातात. तसंच ABCID काढल्यानंतर तिथं त्याचे ते सगळे आतापर्यंत विद्यार्थ्यांनी किती क्रेडिट कमावले, तर त्याचं सगळं अकाउंटिंग त्या ABCID मध्ये असणार आहे. आता ABCIDचं महत्व काय? सपोर्ट द मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम, म्हणजे MEES. नाही तर पहिले कसं होतं की एखाद्या विद्यार्थ्यानं समजा 3 वर्ष डिग्रीला ऍडमिशन घेतली आणि 1 वर्ष त्याने केलं आणि 2 वर्ष तो शेती करा किंवा जॉब करायला गेला आणि पुन्हा जॉईन झाला, तर पहिल्या वर्षी कमावलेले क्रेडिट हे त्याचे स्टोअर राहणार आहेत ना, तर तो महत्वाचा फायदा आहे. म्हणजे त्याच्या ABCID मध्ये त्याचे ते काही 1 वर्षात त्याने जेवढे क्रेडिट कमावले ते तेवढे स्टोअर असणार आहे, तर त्याच्यामुळे हे सुद्धा फायदा आहे. अलो स्टुडंट टू पॉज अँड रिझ्यूम द एज्युकेशन, त्याच्यामुळे काय होणार की स्टुडंटला फ्लेक्झिबिलिटी येणार. हे सगळ्या गोष्टी या ABCID मध्ये पॉसिबल होणार. नंतरची अपार आयडी. आता बघा, अपार आयडीचं फुल फॉर्म लक्षात घ्या. इथं जसं आपण ABCचं फुल फॉर्म लक्षात घेतलं, अपार आयडीचं सुद्धा फुल फॉर्म लक्षात घ्या. ऑटोमेटेड परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. काय फुल फॉर्म आहे त्याचं? ऑटोमेटेड, ऑटोमॅटिक नाही, परीक्षेत फसवते बरोबर. ऑटोमेटेड आहे, ऑटोमॅटिक नाही. म्हणजे साधा साधा आपण सहज वाचतो, पण परीक्षेत जर असा कन्फ्युजिंग ऑप्शन आला की आपण गोंधळून जातो, तिथं ऑटोमॅटिक आहे काय ऑटोमेटेड आहे. तर इथं ऑटोमेटेड आहे, हे लक्षात घेणं गरजेचं. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. तर हे अपार आयडीचं फुल फॉर्म आहे. स्टँड फॉर ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. इट इज ऑल्सो कॉल्ड एज वन नेशन वन स्टुडंट ID इनिशिएटिव्ह. अपार आयडी इज अ युनिक 12 digit digital identity for the student in India that store their complete academic record digitally. आता हा झाला अपार आयडी. नंतर NETF म्हणजे काय? नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम. हे कशासाठी आलं? नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, ज्याला NETF म्हणतो. NEFT नाही, तो NETF आहे, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम. टू प्रोव्हाइड द प्लॅटफॉर्म फॉर फ्री एक्सचेंज ऑफ द आयडिया ऑन यूज ऑफ द टेक्नॉलॉजी टू एनहान्स लर्निंग, असेसमेंट, प्लॅनिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोप्रिएट इंटिग्रेशन ऑफ द टेक्नॉलॉजी इन टू ऑल लेवल्स ऑफ एज्युकेशन. म्हणजे टेक्नॉलॉजी शेअर करण्यासाठी थोडक्यात सांगायचं तर सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी रिलेटेड NETF करणार आहे. नंतर SSSA SSSA काय? स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी. स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी SSSA. द मेन एम ऑफ SSSA इज टू इन्शुअर दॅट ऑल द स्कूल, म्हणजे कोणकोणते स्कूल असतील, गव्हर्नमेंट असू द्या, प्रायव्हेट असू द्या, फिलांथ्रोपिक म्हणजे काही असतात ना, म्हणजे सेवाभावी संस्था म्हणतो आपण त्याला, फॉलो द मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड इन एज्युकेशन. म्हणजे मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशनची क्वालिटी त्यांनी मेंटेन करण्यासाठी SSSA म्हणजे काय? स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी ही संस्था ती मिनिमम लेवल ऑफ द स्टँडर्ड ही मेंटेन करण्यासाठी असणार आहे. थोडं क्लिअर करतो. नंतर मेरू मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज. आता बघा, द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रपोज द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द मेरूज टू प्रमोट द हाय क्वालिटी मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इन इंडिया. म्हणजे या मेरू म्हणजे काय? मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी आहेत. त्या युनिव्हर्सिटी आहेत त्या कशाला? डिसिप्लिनरी अप्रोचवर भर देणाऱ्या आणि रिसर्चवर भर देणाऱ्या त्या
युनिव्हर्सिटीज इंडियामध्ये तयार करणं किंवा आणणे, तर हा त्या मेरूचा उद्देश आहे. नंतर NETF हे डबल झालं, आपण ऑलरेडी त्याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. नंतर नॅशनल रिसर्च फाउंडेशन, हे नॅशनल रिसर्च फंड नाही, तर फाउंडेशन आहे. इथं सुद्धा फंड कुठंच नव्हतं, फाउंडेशन आहे सगळीकडे. इज टू प्रपोज अन अपेक्स अम्ब्रेला बॉडी tasked with the funding, mentoring, building and robust research culture across the Indian University and college. तर त्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे कशासाठी फंडिंग करणार, मेंटरिंग करणार, रिसर्च रिलेटेटिव्ह किंवा इनोव्हेशन रिलेटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये त्यांना प्रमोट करणार. तर त्यासाठी हा NRF नॅशनल रिसर्च फाउंडेशन तयार करण्याचा प्लॅन याच्यामध्ये आहे. नंतर HECI ही सुद्धा महत्वाचा आहे. HECI म्हणजे काय? हायर एज्युकेशन कमिशन ऑफ द इंडिया. द मेन पर्पज ऑफ HECI, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, इज to improve the quality, regulation, transparency and overall development of higher education in India through the single unified system. म्हणजे एकाच सिस्टीमद्वारे हे सगळं आपल्याला नियंत्रण. आता कसं खूप सिस्टीम आहेत, कोणाचा कोणाला मेळ नाही, तर तसं न होण्यासाठी HECI ही एकच बॉडी असेल असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता 4 व्हर्टिकल बॉडीज ऑफ HECI कोणकोणत्या आहे? HECI विल हॅव 4 इंडिपेंडेंट व्हर्टिकल. पहिली त्याच्यामध्ये काय? NHERC म्हणजेच नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल. तर त्याचा उद्देश काय? रेग्युलेट द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, म्हणजे त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी NHERC नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे या सगळ्या बॉडी जे काय HECIच्याच अंतर्गत असणार आहे. दुसरी आहे NAC नॅशनल अक्रेडिटेशन काउन्सिल, प्रोव्हाइड द अक्रेडिटेशन अँड क्वालिटी असेसमेंट ऑफ द इन्स्टिट्यूट. नंतर HEGC हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल, म्हणजे हे फंड प्रोव्हाइड करण्यासाठी आहे. प्रोव्हाइड द फंडिंग अँड फायनान्शियल सपोर्ट टू द कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज. नंतर GEC एक जनरल एज्युकेशन काउन्सिल. हे सगळ्या काउन्सिलच आहेत. GEC म्हणजे कोणती? जनरल एज्युकेशन काउन्सिल, अकॅडमिक स्टँडर्ड सेटिंग अँड ग्रॅज्युएट अट्रिब्युट्स. हे अकॅडमिक स्टँडर्ड सेट करण्यासाठी आणि ग्रॅज्युएट अट्रिब्युट्स. आता ग्रॅज्युएट अट्रिब्युट्स म्हणजे काय? तर ग्रॅज्युएट अट्रिब्युट्स आर द क्वालिटीज, स्किल, व्हॅल्यूज, कॅरेक्टर अँड द कॉम्पिटन्सीज दॅट द स्टुडंट आर एक्सपेक्टेड टू अक्वायर आफ्टर कम्प्लिटिंग हायर एज्युकेशन. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने पदवी गेल्यानंतर त्याच्या अंगात काय स्किल आलं, काय व्हॅल्यू झाल्या, काय क्वालिटी झाल्या, काय त्याचं कॅरेक्टर बिल्ड झालं, किंवा काय त्याची कॉम्पिटन्सी तयार झाली, तर त्याला आपण ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स असं म्हणत असतो. थोडस क्लिअर करतो. नंतर आपण 2 ID पाहिले, एक अपार ID पाहिला होता आणि ABC ID. याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये डिफरन्स बघू. अपार ID आणि दुसरा असते ABC ID. अपार म्हणजे काय? ऑटोमॅटेड परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. हे ऑटोमॅटिक नाही, इथे ऑटोमेटेड शब्द आहे. आयोगावाले छोट्या छोट्या गोष्टी ऑटोमॅटिक लिहितील, आपण कन्फ्युज होऊन जातो. जर ऑटोमॅटिक, ऑटोमेटेड असे 3-4 ऑप्शन दिले तर लगेच विद्यार्थी कन्फ्युज होते आणि तो ऑटोमॅटिक वर टिक करून देते. तर हे साध्या साध्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर इथं अकॅडमिक बँक ऑफ द क्रेडिट, त्याचं फुल फॉर्म. नंतर यूज एव्हरी स्टुडंट युनिक लाईफ लॉंग स्टुडंट आयडेंटिटी. हे आय कार्ड आहे, लाईफ लॉंग स्टुडंट आयडेंटिटी सारखं एक, म्हणजे आय कार्ड आहे तो एक. नंतर याच्यामध्ये काय? स्टोर्ड अँड मॅनेज द अकॅडमिक क्रेडिट अर्न बाय द स्टुडंट. हे क्रेडिट जमा करण्यासाठी ABC ID आहे. हे साधा आय कार्ड आहे. स्टुडंट डिजिटल आयडेंटिटी कार्ड. नंतर डिजिटल बँक फॉर द एज्युकेशनल क्रेडिट. मेन यूज काय होतं? ट्रॅक द स्टुडंट रेकॉर्ड अक्रॉस द स्कूल अँड कॉलेज. एखाद्या विद्यार्थ्याचा रेकॉर्ड ट्रॅक करण्यासाठी अपार ID येते. नंतर याच्यासाठी काय? क्रेडिट किती आतापर्यंत त्याच्या अकाउंटमध्ये स्टोअर झालेले आहेत, त्यासाठी ABC ID असते. नंतर यूज फॉर अटेंडन्स असेल, मार्कशीट असेल, स्कॉलरशिप, ऍडमिशन, अकॅडमिक रेकॉर्ड. याच्यामध्ये काय? क्रेडिट अकम्युलेशन, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी किती क्रेडिट केले, म्हणजे जे आपण मल्टिपल एंट्री एक्झिट डिग्री कम्प्लिशन मध्ये किंवा त्या विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये किती क्रेडिट जमा झाले, याच्यासाठी ABC ID आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्ट मध्ये सांगितल्या मी, काही समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.